बीड मधली घटना आहे भावांनो. 2 अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि ही घटना ऊस तोडणी करत असताना घडली. आता मेणबत्त्या नाही तर हातात कोयता घ्यायची वेळ आली आणि त्या बलात्काराला कोयत्याने तोडण्याची वेळ आली. अशा वेळी सरकार सुद्धा झोपी जातं का काय कळतच नाही. आणि अशा बलात्काराला पेट्रोल टाकून भर चौकात त्याला जाळलं पाहिजे. आणि जर हे जमत नसल तर त्या आरोपीला तुम्ही जसा ऊस तोडतात ना, जसे त्या ऊसाचे तुकडे करतात ना, तसेच त्या आरोपीचे तुकडे करा. अहो जर खरंच एखादा जातीवादाचा विषय असता ना तर बीडला प्रथम बदनाम केलं असतं. पण एका गरीबाच्या मुलींवर अन्याय होतो ना त्यावेळेस सगळेच जण झोपी जातात. माझं एकच सांगणं आहे, त्या मुलीची जात कुठली का असाना तिला न्याय भेटलाच पाहिजे आणि त्या आरोपीला शिक्षाही झालीच पाहिजे. जागी मेणबत्तीच्या बलात्कारी जाळा, जागी मेणबत्तीच्या बलात्कारी जाळा, जागी मेणबत्तीच्या बलात्कारी जाळा.